नमस्कार, मनीषा किचनमध्ये आज बनवूया कोथिंबीरीच्या वड्या आणि त्या सुद्धा पोह्यांपासून। छान कोथिंबीर धुवून घेतली, बारीक कट करून घेतली। 1 वाटी पोहे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं। अशी छान पावडर बनवून घ्यायची। आता त्याच कढईवर मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे व त्याचं साल काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला मसाला लागणारे हिरवी मिरची, आलं, लसूण याचं छान जाडसर वाटण करून घ्यायचं। आता मसाले घालूया। मीठ, जिरं, ओवा, हळद, लाल तिखट। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण जे वाटण तयार केले ते यामध्ये मिक्स करून घ्या। आपल्याला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मिरची याच्यामध्ये घालू शकता। यानंतर जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर 1 वाटी भाजून केलेलं पोह्यांचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ। आता हे सर्व एकजीव करून घ्या आणि या ओल्या कोथिंबीर मध्ये चांगलं हाताने मिक्स करून घ्या। त्यानंतर 2 चमचे तेलाचं मोहन घाला आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपल्याला घालायचे सफेद तीळ, तर ते सुद्धा घालून घ्या आणि छान आता याचा थोडंसं पाणी घालून गोळा करून घ्यायचा आहे। तर आपल्याला याचा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। जास्त पातळ जर झालं तर तुमची वडी कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे पाणी जरा जपूनच घाला। आता छान गोळा तयार करून झाला। एका स्टीलच्या डब्याला तेल लावून घ्या आणि त्यानंतर हा गोळा त्यावरती असा चांगला थापून व्यवस्थित बसून घ्या। आता मी भांड्याला तेल लावून घेतले, त्यावरती हे मिश्रण ओतलं आणि असं हाताने त्याला चांगलं दाबून पसरून घेतलं। आता हे एकदा व्यवस्थित थापून झालं की वरून यावरती भरपूर सारे सफेद तीळ घाला। यामुळे आपली वडी टेस्टी तर लागतेच आणि कुरकुरी सुद्धा होते। थंडीच्या दिवसात असं छान हे उष्ण पदार्थ मुलांना खाऊ घाला। आता मस्त आपलं हे 2 शिट्ट्यामध्ये शिजून तयार झालेलं आहे। वाफून झाल्यावर डब्बा असा पालथा करून घ्यायचा आणि वडी आपली काढून घ्यायची। आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या याच्या पाडून घ्यायच्या। तर मी असे चौकोनी बारीक बारीक पीसेस करून घेतले आणि आता हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे। लोखंडाची कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि अशा चौकोनी वड्या मस्त फास्ट गॅसवरती तळून घ्यायच्या। कारण जर तुम्ही गॅस मंद ठेवला तर मग वड्या तेल पितील, त्यामुळं फास्ट गॅसवरतीच या वड्या तळून घ्यायच्या। लालसर अशा खमंग आणि कुरकुरीत वड्या आपल्या तयार झाल्या आणि खरंच मैत्रिणींनो खूप टेस्टी गरम गरम चहा आणि गरम गरम वडी। रेसिपी आवडली असेल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी।